ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 6 मे 2024ला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। त्यासाठी आपण सगळ्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत सप्ताह अखंड नामजप सप्ताह आपण करत असतो। तर त्या सप्ताह काळामध्ये आपण काय काय करू शकतो, काय काय सेवा करू शकतो, केंद्रात काय करू शकतो किंवा ज्यांना केंद्रात जायला जमणार नाही ते घरी काय करू शकतात हे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता जेव्हा अखंड नामजप यज्ञ सप्ताह असतो केंद्रामध्ये त्यावेळेस तिथे गुरुचरित्राचं पारायण असतं। तर ज्यांना शक्य होईल त्यांनी 100% जितकं म्हणजे तुम्ही पॉसिबल करू शकाल तितकं केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला नक्की बसा। कारण केंद्रात बसलेल्या गुरुचरित्र पारायणाचा आपल्याला इतका जास्त फळ मिळत असतं आणि इतका जास्त रिझल्ट मिळत असतो। कारण एक व्यक्ती घरामध्ये 50 गुरुचरित्र करू शकत नाही किंवा तेवढं पॉसिबल आपल्याच्याने होत नाही। तर ज्यावेळेस केंद्रात 50 लोक गुरुचरित्र पारायणाला बसलेले असतात त्या 50 लोकांचं पुण्य आपल्याला 50 पटीने मिळत असतं। म्हणजे एकटे आपण बसलो तरी त्या 50 लोकांचं पुण्य आपल्याला मिळत असतं। म्हणजे 50 गुरुचरित्र केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। कारण सामुदायिक सेवेचा हाच फायदा असतो की ज्यावेळेस आपण सामुदायिक सेवा करतो तर जितक्या संख्येने लोक सेवा करतात तितक्या संख्येचं पुण्य आपल्याला एकट्याला मिळत असतं, म्हणजे त्याचं प्रत्येकाला मिळत असतं। म्हणून केंद्रात ज्याला शक्य होईल त्याने स्वामी सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायणाला नक्की बसा। कारण त्याचं खूप जास्त पुण्य तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचे खरंच अडलेले सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि प्रश्नांच्या वाटा मोकळ्या होणार आहेत। कारण भरभरून आशीर्वाद देतात स्वामी आपल्याला। जेव्हा आपण केंद्रात हजर राहतो आणि केंद्रात हजर राहून आपण काहीतरी सेवा करतो त्याचं आपल्याला असंख्य पटीने पुण्य मिळत असतं। तसंच केंद्रामध्ये गुरुचरित्राला बसायच्या आधी तुम्ही आदल्या दिवशी 1 गाई आणि 4 श्वान म्हणजे 4 कुत्रे यांना नैवेद्य द्या, पोळीचा नैवेद्य द्या। ताज्या पोळीचा नैवेद्य तुम्ही द्यायचा आहे आदल्या दिवशी। तसंच जवळ जर तुमच्या स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांना एक नारळ आणि खडी साखर ठेवून विनंती करायची आहे की माझ्याकडून हे गुरुचरित्र पारायण अगदी चांगल्या रीतीने हे सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि तुमच्या काय मनामध्ये इच्छा असेल ती तुम्ही नारळ आणि खडी साखर ठेवून बोला। जर तुमच्या जवळ केंद्र नसेल किंवा त्या दिवशी तुमची जायची म्हणजे पॉसिबल नसेल तुम्हाला तर तुम्ही घरात पण आपल्या स्वामींसमोर नारळ आणि खडी साखर ठेवून त्यांना आपल्या मनातली इच्छा बोलू शकता की मी उद्यापासून गुरुचरित्राचं पारायण करत आहे, संकल्पयुक्त करत आहे, अशी माझी इच्छा आहे, तर तुम्ही ही सेवा माझ्याकडून व्यवस्थितपणे पार पाडून घ्या, अशी विनंती तुम्ही महाराजांना करू शकता। गुरुचरित्र पारायण असतं आणि अशा वेगवेगळ्या सेवा असतात। तर तिथे अखंड माळ पण जपली जाते। तर ते तुम्हाला जितकं पॉसिबल होईल तितकं तुम्ही या 7 दिवसामध्ये केंद्रामध्ये जा, तुमच्या जी हाती सेवा पडेल ती करा। केंद्राची साफसफाई करा, कारण केंद्राची साफसफाई करण्यातही ही खूप मोठी सेवा आहे। केंद्रात गेल्यानंतर तुम्ही तिथे स्वामीचरित्र सारामृताचं पण पारायण सुरू असतं। जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसणं शक्य झालं नाही, कोणाची लहान मुलं असतील, कोणाचा जॉब असेल किंवा कोणाचं काही बिझी शेड्यूल असेल, त्याच्यामुळे जर तुम्हाला गुरुचरित्राला बसणं शक्य झालं नाही तरी तुम्ही तिथे जाऊन स्वामीचरित्राचं पारायण करू शकता। कारण स्वामीचरित्राचा एक पाठ करायला जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला जितके दिवस शक्य होईल 7 दिवसात तितकं तरी जा। त्यानंतर अखंड माळ जपली जाते, माळ जप करा। तुम्ही प्रहर सेवा करा। प्रहर सेवा ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे आणि सगळ्यात फळदायी सेवा आहे। कारण असं म्हणतात की जे आता प्रहर जेव्हा असतो 7 दिवस तेव्हा विणा एकही मिनिट खाली ठेवला जात नाही। अखंड नामजप सप्ताह म्हणजे यालाच म्हणतो की अखंड रात्र दिवस चालणारा नामजप सप्ताह म्हणजे अखंड। तर त्यावेळेस विणा खाली ठेवला जात नाही, विणा 1 मिनिट पण खाली ठेवला जात नाही। तुम्ही प्रहर सेवा देऊ शकता। ज्याला अगदी कशाची वेळ असेल तो 2 तास काढून तुम्ही प्रहर सेवा द्या। ज्याला दिवसभर वेळ नाही त्याने रात्रीच्या वेळी प्रहर सेवा द्या 2 तास।
म्हणजे कुठलेही 2 तास, कारण रात्रभर आणि दिवसभर प्रहर सेवा सुरू असते. आणि प्रहर सेवेचं इतकं जास्त महत्त्व आहे आणि इतके अनुभव लोकांना आलेले आहेत. अक्षरशः स्वामींनी साक्षात प्रहर सेवा करणाऱ्यांना दर्शन दिलेलं आहे. कारण असं म्हणतात की जो स्वामी पुण्यतिथीला किंवा स्वामींच्या सप्ताहामध्ये जो स्वामींना प्रहर देतो, स्वामी त्याच्या घरात किंवा स्वामी त्याच्या आयुष्यात त्याला वर्षभर प्रहर देतात. म्हणजे सगळ्या दुःखांपासून आणि संकटांपासून स्वामी आपलं रक्षण करत असतात. म्हणून केंद्रात प्रहर सेवा नक्की द्या. तुम्हाला जी सेवा पॉसिबल होईल ती करा. जर तुम्हाला काहीच पॉसिबल झालं नाही, केंद्रामध्ये जा. जे लोक सेवेला बसले त्यांच्यासाठी थोडं काहीतरी करा किंवा केंद्राची साफसफाई करा. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही सेवा करा. पण सप्ताह काळामध्ये स्वामी आपल्याला असंख्य पटीने आशीर्वाद देऊन जातात आणि त्याचं फळ आपल्याला कितीतरी पटीने मिळेल हे तुम्ही स्वतः अनुभवाल. आणि प्रहर सेवा तर नक्की करा, कारण जो स्वामींची प्रहर सेवा करतो, स्वामी त्याची प्रहर सेवा करतात. साक्षात स्वामी आपल्या सेवेसाठी वर्षभर आपल्याला हजर राहतात. जिथे आपल्याला संकट येणार असेल, काही दुःख येणार असेल, ते परस्पर धुडकावून लावतात किंवा आलेलं संकट ते आपल्याला त्याच्यातून मार्गही काढून देतात. संकट येत नाही असं कोणाच्याच आयुष्यात होत नाही. संकट येतात, प्रश्न येतात, पण स्वामी आपल्यासोबत असतात. त्यावेळेस ते प्रश्न सहज सुटून जातात किंवा त्याच्यातून आपल्याला सहजगतीने मार्ग मिळतो. त्यामुळे प्रहर सेवा तर नक्की करा. आणि जरी कोणाला काहीच जमत नसेल किंवा केंद्रातही जायला ज्याला जमत नसेल, त्याने घरी स्वामींच्या केंद्राच्या आरतीनुसार आरती करा. केंद्राच्या आरतीच्या वेळेनुसार आरती करा. घरामध्ये अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तोंडाने म्हणा किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मोबाईलवर वगैरे लावून देऊ शकता. तारक मंत्र म्हणा. जे काही तुम्हाला पॉसिबल होईल ती सेवा तुम्ही सप्ताह काळामध्ये नक्की करा. कारण सप्ताह काळामध्ये स्वामी आपल्याला साक्षात तिथे आशीर्वाद द्यायला आलेले असतात आणि स्वामी महाराज खूप खुश असतात आपली सेवा बघून. तर काही न मागताच तुम्हाला सगळं काही देऊन जातील, हे मात्र नक्की. तुम्ही सप्ताह काळामध्ये सेवा करून बघा आणि नक्की तुमचे प्रश्न मार्गी लागतील आणि तुम्हाला महाराज भरभरून आशीर्वाद देतील. ही सेवा तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसहित आणि नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.